नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्लॅटफॉर्म मध्ये. जसं की तुम्हाला आपण आधी सांगितलं होतं की आपण एक संस्कृतची आरंभ सिरीज एक स्टार्ट करतो YouTube वरती, की ज्यामध्ये पार्ट 1 चा संस्कृतचा सर्व सिलेबस आपण फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देतो विद्यार्थ्यांसाठी. आता येणारी जी युनिव्हर्सिटी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून खूप गरजेची आहे. त्यासाठी आपण आजपासूनच संस्कृतची आरंभ सिरीज आपण आज स्टार्ट करतोय. सुरुवातीला जर सांगायचं झालं तर या आरंभ सिरीज मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय तो तुम्हाला सांगतो. संस्कृतच्या स्टार्टिंगच्या पहिल्या चॅप्टर पासून जो की संस्कृत वर्ण परिचय, संज्ञा प्रकरण, त्यानंतर अव्यय, उपसर्ग, संधी, कारक हे जो सिक्वेन्स दिलाय ब्ल्यू प्रिंट मध्ये आपल्या एमएचएसच्या, त्या सिक्वेन्सनी आपल्याला एक एक चॅप्टर कव्हर करायचा आहे. आणि जे पण आपण क्वेश्चन तयार करणारे आपल्या टीचर्स कडून असतील किंवा पीवायक्यू असतील किंवा सारखे सारखे जे युनिव्हर्सिटीला विचारले जाणारे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला डेलीच्या डेली सॉल्व्ह करायचे आहेत. आणि आपण एक डाऊट सेशन पण ठेवणार आहे. त्यासाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप, आपली टेलिग्रामची जी लिंक आहे ते जॉईन करा आणि डेलीच्या डेली ज्या पीडीएफ येतील ते सॉल्व्ह करत चला. आणि संस्कृत असं आहे की काही विद्यार्थ्यांनी 10th मध्ये शिकले, कुणी 12th मध्ये शिकले, कुणाचं आधी झालं होतं आणि काही विद्यार्थ्यांचं असं पण आहे की संस्कृत कधी शिकलेच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना डाऊट आहे की आपलं संस्कृत होईल का, फर्स्ट इयर क्लिअर होईल का, संस्कृतची आपली एटीकेटी लागेल का. तर असे डाऊट आपल्या मनाशी न बाळगता जर आपण हे लेक्चर डिसिप्लिन मध्ये केले आणि रोजच्या रोज जर आपण दिलेली पीडीएफ जी क्वेश्चनची बँक आहे ती जर आपण सॉल्व्ह केली तर आम्ही गॅरंटी तुम्हाला देऊ की 100% तुम्ही संस्कृत मध्ये पास होणार म्हणजे होणार. विद्यार्थ्यांनो, बऱ्याच असं मुलांना प्रश्न पडतो की संस्कृत का बाबा, की काय अडकेला या बीएमएस कोर्स मध्ये, काय गरज आहे आपल्याला आणि डॉक्टर बनण्याचा आणि संस्कृत विषय असण्याचा काय संबंध आहे यामध्ये. तर सांगायचं झालं विद्यार्थ्यांनो, बीएमएस जो सिलेबस आहे त्यामध्ये सुश्रुत संहिता असेल, चरक संहिता असेल, असे बरेच ग्रंथ आहेत, काश्यप संहिता, की ज्यामध्ये असे जे श्लोक आहेत त्या श्लोकामध्ये जे तुम्हाला तत्व आणि उपचार या गोष्टी दिलेत त्या समजण्यासाठी तुम्हाला संस्कृत येणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांना कसं आहे, संस्कृत जो विषय आहे ना तो आपल्याला असं ना की त्यामध्ये पूर्ण पीएचडी करायची. आपल्याला फक्त पास व्हायचंय संस्कृत फर्स्ट इयर. आणि जे पण एआयपीजीटी ला येणारे क्वेश्चन्स आहेत संस्कृतच्या रिलेटेड आपल्या फर्स्ट इयरच्या, ते आपल्याला फक्त समजून घ्यायचे की बाबा कशा प्रकारे क्वेश्चन येतात आणि कशा प्रकारे त्याला हँडल करायचं, एवढंच आपल्याला शिकायचंय. आता युट्यूब वरती तुम्ही बघितलं तर असे बरेच व्हिडिओ दिलेत की जे काही कामाची पण नाही, जसं माहेश्वरी सूत्र असेल, विनाकारण म्हणजे सगळी स्टोरी सांगण्यात आलेली आहे. म्हणजे ती गरजेची पण नाही, विनाकारण तुमचा वेस्ट ऑफ टाइम हे काही गरजेचं पण नाही. त्यामुळे जे आपल्याला कामच आहे एक्झाम मध्ये, जे आपल्याला कामाचे पास ज्याच्यामुळे आपण होऊ शकतो असे ऍप्लिकेशन बेस्ड कॉन्सेप्ट आणि क्वेश्चन्स आपण इथं सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहायचं विद्यार्थ्यांना. जो आपला पार्ट 1 आहे ना त्यामध्ये सगळा जो पार्ट आहे आपला तो व्याकरणाचा पार्ट आहे पार्ट 1 मध्ये. आणि जो पार्ट 1 आहे त्यामध्ये आपल्याला पंचतंत्र कहाणी असेल, आयुर्वेद इतिहास आहे, जे की 20 एमसीक्यू विचारले जातात पार्ट 2 ला, ते आपल्याला शिकायचंय. पार्ट 1 जर आपल्याला चांगला व्याकरणचा जमत असेल तरच पार्ट 2 बऱ्यापैकी चांगला जमतो. त्यामुळे हे संस्कृतचा पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही पण एकमेकाला लिंक आहेत. त्यामुळे तुम्ही आधी संस्कृतचा पार्ट 1 एकदम चांगला करा. तर सिरीज चालू करण्या अगोदर आपण चॅप्टर वाईज वेटेज आणि पीवायक्यू किती विचारले गेलेत आतापर्यंत, किंवा क्वेश्चन किती आलेले आहेत, किती मार्कला आलेले आहेत, हे आपण ब्ल्यू प्रिंट नुसार आधी आपण बघूया. विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला पार्ट 1 चा सिलेबस बघायचं झालं पेपर 1 चा, तर टोटल आपल्याला 11 चॅप्टर्स आहेत. त्या 11 चॅप्टर्स मधले 11 मधले जर आपल्याला वेटेज बघायचं झालं प्रत्येक चॅप्टर वाईज, तर हे तुमच्या समोर दिलेलं आहे आपण वेटेज. बघा, जो पहिला टॉपिक आहे संस्कृत वर्णनाम परिचय, यामध्ये संस्कृत बद्दल थोडा परिचय दिलेला आहे, संस्कृत बद्दल थोडी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये माहेश्वरी सूत्र वगैरे आहेत, उच्चारण स्थान, डायरेक्टली त्याच्यावर 5 एमसीक्यू विचारले जातात. बघा, आता तुमच्या हातातली मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो, 5 एमसीक्यू डायरेक्टली 5 मार्क. त्यानंतर दुसरा पण असं प्रकरण आहे की जे हातातले मार्क आहेत, इथं पण संज्ञा प्रकरण, इथं पण डायरेक्टली 5 एमसीक्यू विचारले जातात. इथं झाले 10 मार्क. पास होण्यासाठी जास्त अवघड नाही मित्रांनो. बघा, एकदम सिंपल सिंपल चॅप्टर्स आहेत आणि त्यांचे वेटेज पण बघा तुम्ही. उपसर्ग, आता इथं बघा एक एसक्यू दिला जातो तुम्हाला 5 मार्क साठी, त्यामध्ये 5 उपसर्ग, त्यांच्यापासून आपल्याला एक एक वाक्य बनवायचं असतं. असे टोटल आपल्याला किती 22 उपसर्ग दिलेले आहेत सिलेबसमध्ये. त्या 22 उपसर्ग मधलेच 5 एसक्यू दरवर्षी तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये विचारले जातात. त्यामुळे ते 22च्या 22 उपसर्ग एकदम तोंडपाठ करून टाकायचे. कुठलाही उपसर्ग आला तरी डायरेक्टली 5 वाक्य आपल्याला बनवता आले पाहिजेत. त्यानंतर बघा अव्ययानी, अव्ययानी देखील एक एसक्यू दरवर्षी विचारला जातो 5 मार्कसाठी. त्यानंतर बघा कारक प्रकरण, कारक प्रकरण टोटल 15 मार्कला आहेत. त्याच्यावर 5 एमसीक्यू, एक एसक्यू आणि एक एलएक्यू मध्ये सब टाईप क्वेश्चन 5 मार्कला विचारला जातो. त्यानंतर बघा संधी प्रकरण, संधी प्रकरण पण सेम आहे आणि समास प्रकरण पण बघा, दोन्ही पण एक एसक्यू विचारला जातो आणि एक एलएक्यू.
आणि हे 3 प्रकरण जास्त वेटेजचे आहेत बघा. 15-15 मार्क. किती? 45 मार्क तुमचे इथं होईल. किती टोटल? इथं 45 मार्क तुम्हाला हातातले मार्क आहेत असं म्हणता येणार नाही. पण बघा इकडे 5 एमसीक्यू झालं, त्यानंतर इथला एक एससीक्यू, इथला एक एससीक्यू, एकदम सिंपल एससीक्यू असतात. हा थोडं एलएक्यू मध्ये याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला. ते आपण कसं सॉल्व्ह करायचं त्याचे पण आपल्याकडे ट्रिक्स आहेत, ते आपण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. बघा आता हे 5 मार्क झाले, हे 5 मार्क झाले, हे 5 मार्क झाले. इथं तुमचे जे 20 मार्क वाले ना ते तुमच्या हातातले मार्क आहेत. जसं की आपण आता बघितलं पेपर 1 मधले पहिले 7 चॅप्टर्स त्यांचं वेटेज बघितलं आपण. त्यानंतर 8वा चॅप्टर, टोटल 11 चॅप्टर्स आहेत आपल्याला पेपर 1 साठी. सिरीज वाईज बघतोय आपण. त्यानंतर 8वा चॅप्टर जो आहे तुमचा तो आहे शब्दरूपाने, जो की 10 मार्क साठी विचारला जातो. त्याच्यामध्ये 5 मार्क साठी एक एसक्यू आणि 5 मार्क साठी एलक्यू सब टाईप क्वेश्चन मध्ये. त्यानंतर 9वा जो चॅप्टर आहे तो आहे धातू रूपाने, तो आहे 10 मार्क साठी. त्याच्यावर पण सेम एक एसक्यू 5 मार्क साठी आणि एक सब टाईप क्वेश्चन एलक्यू मध्ये 5 मार्क साठी. त्यानंतर आहे 10वा चॅप्टर तुमचा प्रत्यय, तो आहे 10 मार्क साठी. त्याच्यामध्ये बघा आता फोड कशी गेली त्यांनी, 3 एमसीक्यू टाकलेत. त्यानंतर 2 मार्क साठी एसक्यू मध्ये एक सब टाईप क्वेश्चन केलाय आणि लास्टला एलक्यू मध्ये सब टाईप क्वेश्चन मध्ये 5 मार्क साठी एक एलक्यू त्यांनी टाकलाय प्रत्यय या चॅप्टरवर. त्यानंतर 11वा जो शेवटचा टॉपिक आहे विशेषण विशेष्य, हा आहे 5 मार्क साठी. त्याच्यावर बघा 2 एमसीक्यू त्यांनी टाकलेत आणि एसक्यू 3 मार्क साठी टाकलाय सब टाईप क्वेश्चन मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जे संस्कृतचा पेपर 1 आहे त्यातले जे 11 टॉपिक आहेत आपले सिलेबस मध्ये असणार आहे त्यांचं आपण मार्क वाईज डिस्ट्रीब्युशन बघितलं. आपण एमसीक्यू, एसक्यू आणि एलक्यू पॅटर्न देखील बघितला. पेपर 1 आपला जो 100 मार्क्स आहे त्यामध्ये 20 मार्क एमसीक्यू साठी आहेत, 40 मार्क एसक्यू साठी आहेत, प्रत्येकी 5 मार्क साठी एक एसक्यू आहेत, असे 8 एसक्यू आहेत तुम्हाला. त्यानंतर 4 एलक्यू आहेत, एक एलक्यू 10 मार्क साठी, असे 40 मार्क साठी 4 एलक्यू. हे तुमचे 100 मार्क झाले पेपर 1 साठी. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता सर्व जो सिलेबस आहे पेपर 1 साठी तो आज आपण पाहिला. आपण उद्यापासूनच आपल्या जो पहिला टॉपिक आहे संस्कृत वर्णनम परिचय तो स्टार्ट करतोय आपण. तर फक्त जे पीडीएफ आहेत आपल्या क्वेश्चन बँक आहेत आपल्या ग्रुपवर येणार त्या डेलीच्या डेली आपण सॉल्व्ह करायच्यात. आणि संस्कृतला घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही रोजच्या रोज जर आपले लेक्चर अटेंड केले तर गॅरंटी आहे की तुम्ही 100% संस्कृत पास होणार म्हणजे होणार. तर भेटूया आपण आपल्या लवकरच नेक्स्ट लेक्चर मध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.